हॅलो गाईज. तर अमृतेश्वर मंदिराला जर तुम्ही दर्शन करायला गेलात ना, तिथूनच 3 किलोमीटर अंतरावर सकल तीर्थ म्हणजे मंदिर आहे ना. त्याला ना 2-3 नावाने ओळखलं जाते. हे बघू शकता, हे मंदिर आहे ते. आणि असं म्हणतात की याला 12 खांब आहेत आणि त्याच्यामुळे हे जे मंदिर दिसते ते 100 वर्ष पूर्ण. दुसरं अमृतेश्वर सुद्धा मंदिर बघण्यासारखं आहे, सकलेश्वर पण. आणि अंबाजोगाई म्हणजे सिटी नाही, खूप असं म्हणजे अंबाजोगाई जे आहे ना, खूप तीर्थ भरपूर असे हिस्ट्री ह्या अंबाजोगाईमध्ये. त्यातलीच एक ही सांगायचं झालं तर ना, इतिहास खरंच हे करता येत नाही, मिटवताच येत नाही, कारण की किती जुनं मंदिर आहे. हे एकमेव मंदिर नाही, आणखी भरपूर असं दिसतंय सगळं हे आहे बघा मंदिर, ज्यासाठी आपण जेवढे काही खांब, त्या खांबावरती काही खांबावरती मूर्त्या वगैरे अशा आहेत. आणि हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 नाही नाही 12. इथं आपले नंदी महाराज हे आता नवीन या साईडला जसं म्हणजे खांब आहे त्याच्यावर मूर्त्या वगैरे आहेत, त्याच्या सेम अपोजिट साईडला पण खांब. आणि सकलेश्वर मंदिर ह्याची आणि अमृतेश्वर मंदिरची जी पिंड आहे ना, थोडी सगळ्यांनी घ्या दर्शन. वा. आणि असं पूजा वगैरे झालेली, मस्त एक नंबर. तसं बघायला गेलं तर या मंदिराला भरपूर असे नाव आहे, पण इथे तो बोर्ड लावलेलाच आहे. हॅलो गाईज. तर अमृतेश्वर मंदिराला जर तुम्ही दर्शन करायला गेलात ना, तिथूनच 3 किलोमीटर अंतरावर सकल तीर्थ म्हणजे मंदिर आहे ना. त्याला ना 2-3 नावाने ओळखलं जातं. एक सकल तीर्थ पण म्हणतात, सकलेश्वर पण म्हणतात, महादेवाचं मंदिर आहे इथं पण. आणि दुसरं ह्याला 12 खांबी महादेवाचं मंदिर पण म्हणतात, कारण की ह्या मंदिराला जे आहे 12 खांब आहेत. आणि 100 वर्ष प्लस जे मंदिर आहे तुम्हाला दाखवतो. खूप म्हणजे पडायला आलेलं आहे, पण लोकेशन म्हणजे अंबाजोगाई म्हणजे जस्ट फक्त सिटी नाही म्हणता येणार, कारण की हे ना एक स्वर्गच म्हणू शकतो. कारण की अंबाजोगाईला एवढे भारी लोकेशन आहेत ना, जसं की मला जसं पॉसिबल मी तसं तसं एक एक कवर करतो आहे. पण अंबाजोगाईला एवढं भारी लोकेशन आहेत बघण्यासारखे ना, खरंच भारी. तर तुम्ही जर अंबाजोगाईला आलात ना, तर तुम्ही जेवढे होईल तेवढे सगळे मी तर म्हणेन सगळे प्लेस कवर करून टाका. आता जवळजवळ माझे 3रं-4थं प्लेस आहे, 3रं प्लेस आहे कवर करण्याचे. देवीचं पण आहे, मंदिर आहे. पण हे तर खूप भारी लोकेशन आहे, ते तुम्हाला दाखवतो कोणतं आहे. हे बघू शकता, हे मंदिर आहे ते. आणि असं म्हणतात की याला 12 खांब आहेत आणि त्याच्यामुळे हे नाव पडलेले 12 खांबे किंवा सकलेश्वर किंवा सकलेश्वर तीर्थ. बघा, हे असं मंदिर आहे पूर्ण, त्या साईडने पूर्ण पडलेलं आहे. पण इथं मंदिर जे आहे एकदम असं आहे त्याची हिस्ट्री. हे जे मंदिर दिसते ते 100 वर्ष पूर्ण 100 वर्ष प्लस जुनं आहे. आणि बघू शकता कसलं भारी वाटते मंदिर, एकच नंबर आहे. इवन हेच मंदिर नाही, दुसरं अमृतेश्वरसुद्धा मंदिर बघण्यासारखं आहे, सकलेश्वर पण. आणि तुम्ही जर बघितलं हत्तीखाना वगैरे, ते म्हणजे अंबाजोगाईमधले ना एवढे मंदिर बघण्यासारखे आहेत ना. खरंच ही अंबाजोगाई म्हणजे सिटी नाही, खूप असं म्हणजे अंबाजोगाई जे आहे ना, खूप म्हणजे असं तीर्थक्षेत्र म्हणू शकतो आपण एक प्रकारचं. कारण की भरपूर असे हिस्ट्री ह्या अंबाजोगाईमध्ये, त्यातलीच एक ही एक हिस्ट्री. बघू शकता किती वर्ष जुनं आहे हे मंदिर. आणि तुम्हाला मी मध्ये जाऊन पण दाखवतो काय आहे ते. तिथून पण तुम्ही जाऊ शकता आणि तिथून पण तुम्ही जाऊ शकता. सध्या पाणी नाही, पण बघू शकता तिकडे तर आधी काहीतरी होतं वाटतं, पण ते फुटलेलं आहे. पण हे बघू शकता तुम्ही. सांगायचं झालं तर ना, इतिहास खरंच हे करता येत नाही, मिटवताच येत नाही, कारण की किती जुनं मंदिर आहे. खूप तोडफोड झालेली मंदिराची. मध्ये पण जाऊ आणि तुम्हाला दाखवतो की भरपूर अशा मूर्त्या ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय केल्या आहेत, फोडलेल्या आहेत. तरी पण मंदिराची म्हणजे दिसते अजून. एवढं भारी असं मंदिर आहे. पूर्ण साईडने तुम्हाला दाखवतो मी. त्याच्या अगोदर जो बाहेरचा साईडचा जो व्ह्यू आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, इकडे पण काहीतरी होतं वाटतं, कंस्ट्रक्शन पूर्ण फुटलेलं आहे. आणि काय पकडता तुम्ही? काय? हा हा ना. ते पोरं म्हणत होते की हे जे मंदिर दिसते तेवढं छोटं नाही, लई मोठं आहे. दिसतं त्याचा विस्तार बघू शकतो, किती मोठा विस्तार. फक्त एवढं एक राहिलं आहे, बाकी सगळं जे आहे मंदिर ते पूर्णपणे असं हे झालेलं आहे, काय म्हणू शकतो, फुटलेलं आहे वगैरे.
हे बघा इथं महादेवाची पिंड दिसते आपल्याला. भरपूर असे अवशेष पडलेले आहेत तिथं. वरती काय ते बघू आपण. हे एकमेव मंदिर नाही, आणखी भरपूर असं दिसतंय. सगळं फुटलेलं दिसतंय. वरती बघू शकता त्या साईडला भरपूर असं साईडला असं मंदिर आहे फुटलेलं आवश्यक ह्याच्यामध्ये. हे बघा इथं पण फुटलेलं दिसतंय. एवढं असं ह्याच्यामध्ये पूर्ण मंदिर दिसतंय. हे तिकडे पण पत्र शेड केलं, त्याच्यामध्ये पण काय दगड आहे ते पण आपण जाऊन बघू. हे बघा ह्या नंदी महाराज फोडलेली मूर्त्या ज्या आहेत तिथं आणून ठेवलेल्या आहेत का त्याच्यानंतर त्याच्यावर शेड केलं माहीत नाही, पण इथं पण बघू शकता. म्हणजे बघायला गेलं तर हे जे आहे सखल तीर्थ जे आहे बघायला गेलं तर खूपच मोठं आहे. तुम्हाला ह्या साईडनी पण दाखवतो आणि नंतर मग आपण मेन एंट्रेन्समध्ये जाऊ. मंदिर जे आहे आत्ता सध्या तरी आहे त्या मंदिरात जाऊ. हे काय असेल माहीत नाही, पण बघू शकता वरून असा व्ह्यू दिसतो एक नंबर. आणि तिकडे ते पोरं ते सगळं बघतात काय काय फुटलेले वगैरे. तिकडे पण आहे मंदिराच्या साईड अवशेष पडलेले. आपण तिकडे पण जाऊन बघू नेमकं काय काय आहे तिकडं. पूर्ण आलोच तर पूर्ण एक्सप्लोरच करू, जे काय दिसेन आपल्याला ते बघण्यासारखं. पण आता मंदिरामध्ये जाऊ, तिथं मध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर मी तर म्हणतो हे शेवटलाच ठेवतो, कारण की खूप एक्साइटेड बघायला मी. त्याच्या आधी जर ही कडचं बघू. हे बघा इथं पण नंदी महाराजाची मूर्ती आणि जिथं नंदी महाराज असते तिकडं त्याच्यासमोरच महादेव असते. तर आपल्याला आता हे बघा वगैरे दगड वगैरे आणून पडलेले तिथे सगळे. बघा किती अवशेष पडले तिकडं. तिकडून आणून टाकलेत का आधीचेच माहीत नाही, पण आहेत पडलेले. काय नाही इकडं जे आहेत दगड वगैरे आहेत इकडं मंदिरातले काही इकडे पण आणून पडले. तिथं बघा हे मला नाव नाही माहीत, पण अवशेष आहेत तिथं पण मंदिराचे. या साईडला पण आहेत. हे बघा इथं हे आधीचेच का आणून टाकले तिथं. इथं नवीन मंदिर आहे. मंदिर आहे काय कुठे? हे काय याचे पिलर, हां बेस. हे दिसते असं इकडून पिलर वगैरे आणून पडलेले. म्हणजे मंदिराचे साहित्य आहे तिकडे पण पडलेले, पण भरपूर असं दिसतंय एकदम मोठं. खूप मोठं एरिया आहे हा. पण जाऊ आता मंदिरामध्ये आणि तो तिथला व्ह्यू दाखवतो मधलं कसं आहे ते. हे आहे बघा मंदिर ज्यासाठी आपण हे बघायला आलो. तुम्हाला मी दाखवतो ते. हो वरती एक नंबरच आहे बघा. इथं हवन कुंड दिसतंय, पुढं नंदी महाराज आणि जेवढे पिलर आहेत ना मंदिराला, जेवढे काही खांब, त्या खांबावरती काही खांबावरती मूर्त्या वगैरे अशा आहेत. आणि हे बघा असं फोडलेलं वगैरे आहे. इथे पण नंदी महाराज फोडलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नाही 12 खांब 11 12 हे 12 खांब नाही, त्याला जास्त खांब आहेत. आणि बघू शकता हे बघा इथं पण खांबावर पण ह्याच्यावर पण मूर्ती होती ती फोडली पूर्ण. हे बघा इथे पण, इथं सुद्धा. इथं आपले नंदी महाराज हे आत्ता नवीन बनवलं आहे, इथं अजून जुने नाहीत की समजतं. आणि हे बघा कसलं भारी केलं आहे, एक नंबरच ते. वा व्ह्यू बघायला मंदिरामध्ये पण आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा एकदमच भारी. बघू शकता कसलं भारी आहे. वा आणि या साईडला जसं म्हणजे खांब आहेत त्याच्यावर मूर्त्या वगैरे आहेत, त्याच्या सेम अपोजिट साईडला पण खांब आणि मूर्त्या वगैरे. तुम्हाला साईडने पण दाखवतो मी.
हे बघा इथं पण मूर्ती आणि मूर्ती खांबावर मूर्ती पण फोडलेली. इथं पण तेच आहे. आणि इथून आपले मंदिर आहे, मध्ये मूर्ती ती पण तुम्हाला दाखवतो. हे आहे मंदिर खाली. वा, ही जी पिंड आहे ना, सकल तीर्थ म्हणजे सकलेश्वर मंदिर ह्याची आणि अमृतेश्वर मंदिरची जी पिंड आहे ना, थोडीफार सिमिलर दिसते मला, पण वरून कसलं भारी वाटते. चला आपण खाली जाऊ. एकदमच खाली, बापरे लय वरती खाली आहे. सगळ्यांनी घ्या दर्शन. वा, एक नंबर. मध्ये पूर्ण असंच पूजेचं साहित्य वगैरे आहे. आणि मंदिर हे वरती बघा, असं वरती चढायला लागतं. 7 पायऱ्यात वरती जायला. आणि असं पूजा वगैरे झालेली. मस्त, एक नंबर, खूप भारी आहे व्यू. आणि बघू शकतो किती जुनं कंस्ट्रक्शन आहे, तरी पण आणखी मजबूत आहे. अजून कितीतरी वर्ष म्हणजे तसंच टिकून राहील एवढं मजबूत आहे. हे दगड पण बघा किती मोठे आहेत. खूप मोठं आहे मंदिर, खूपच म्हणजे खूपच असं मध्ये मध्ये पण बघू शकतो मी किती असं मजबूत बनवलेलं आहे. आणि पाडण्याची शक्यता अजून नाहीत, कितीतरी वर्ष तसंच राहीन टिकून, एवढं मजबूत आहे. चला आता आपण जाऊ वरती. वाह, मस्तच आहे. आणि हे आपले नंदी महाराज. म्हणजे एवढं किती वर्ष, म्हणजे कितीतरी वर्ष झाले असेल, भरपूर वर्ष सांगता येणार नाही मला, पण 1000+ वर्ष कितीतरी झालं, 1000+ वर्ष झाले असतील किंवा जास्त पण म्हणू शकतो. कमी नाही पण जास्त. तरी पण एवढं मंदिर जे आहे ना, किती फोडलं आहे तरी पण सगळे मजबूत आहे, एक नंबरच आहे. तर तुम्ही आलात ना, अमृतेश्वर आणि सकल तीर्थ किंवा सकलेश्वर मंदिर हे दोन्ही जवळजवळच 3 किलोमीटरचं अंतर डिस्टन्स आहे फक्त, 3 किलोमीटरचं मध्ये. पण एक नंबर आहे. तर आलात तर तुम्ही नक्की विजिट द्या मंदिराला, दोन्ही पण खूप भारी आहे. तसं बघायला गेलं तर या मंदिराला भरपूर असे नाव आहेत, पण इथे तो बोर्ड लावलेलाच आहे, बघू शकता आपण. 12 खांबे महादेव मंदिर आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही लोकेशनला टाकलं ना, कोणतं पण ह्यातलं नाव मी जे बोललो ते, तरी तुम्ही आरामात इथे येऊन जाताल. आणि कारण की खाली इमेजेस वगैरे पण आहेत की तरी तुम्हाला लगेच समजून येईल की हेच मंदिर आहे. तर असं होतं सकल तीर्थ म्हणजे 12 खांबे मंदिर किंवा सकलेश्वर मंदिर अंबाजोगाईमधलं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि हे तीर्थक्षेत्र म्हणू शकतो किंवा हे पवित्र क्षेत्र किंवा हे मंदिर कसं वाटलं किंवा हे लोकेशन कसं वाटलं, मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.